मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीतील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली। शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा करत त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं। पुन्हा एकदा त्यांनी आता शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची वाट धरली आहे। सोलापुरात रॅलीच्या पहिल्या दिवशी जरांगे पाटलांनी सर्व पक्षांवर जोरदार हल्लाबोल चढवला। मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा हा मैदानात मनोज जरांगे पाटलांनी शेवटचं रणशिंग सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या दर्शनाने शांतता रॅलीचा शुभारंभ केला। जरांगे पाटलांनी दाखवला तर या सभेत बोलताना त्यांनी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांवर भुजबळला जो नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा। आता एक फिक्स झालं आणि माया नादी लागल्या। अरे ह्या गेमवर कुठं कुठं चालवण। जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडण खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत? निवडून यासाठी, आपण जातीसाठी भिजू। मग स्वार्थ कशाचे? मै जात मोठी करणार, त्यांचा स्वार्थ कशाचे? किती येते गोदार एकदा येणारच नाही काय मग तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप। आता मराठी काहीच येऊन देत नसत कोणाचं। मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीनिमित्त सोलापुरात लाखो मराठा बांधवांची गर्दी उसळली होती। नजरेच्या टप्प्यात पावणार नाही तिथपर्यंत भगवं वादळ पसरलं। जरांगे पाटलांच्या मागे आता मराठा समाज नाही असं बोलणाऱ्यांना गर्दीतून उत्तर दिलं। सोलापुरातून शुभारंभ झालेल्या या रॅलीचा 13 ऑगस्टला नाशिकमध्ये समारोप होणार। मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली 7 ऑगस्ट सोलापूर, 8 ऑगस्ट सांगली, 9 ऑगस्ट कोल्हापूर, 10 ऑगस्ट सातारा, 11 ऑगस्ट पुणे, 12 ऑगस्ट अहमदनगर, 13 ऑगस्ट नाशिक। तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड माणसच नाही। जर माझ्या मनात असत, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका। या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचं ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय। त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडायसाठी। त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका। मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू। जरांगे पाटील यांची रॅली शांतता रॅली आहे की समाजामध्ये द्वेष पसरवणारी रॅली आहे? देवेंद्र फडणवीस सारखा माणूस हा षडयंत्र रचतो हे बोलणं जे मराठा समाजाच्या डोळ्यात धुळपेक करण्याचा प्रयत्न आहे, कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारनं दिलेल्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला गायकवाड आयोगाचा अहवाल व्यवस्थितपणे दिला नाही, ऍफिडेव्हिट करून दिली नाही, त्याच्यावरती सह्या नव्हत्या, मग तेव्हा हे पवारांच्या नेतृत्वातलं सरकार होतं, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते, याला तुम्ही टार्गेट करणार आहे की नाही? गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा केला, मात्र सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्यानं त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार घेतला। विधानसभा निवडणुकीबाबत 29 ऑगस्टला निर्णय घेतला जाणार। जरांगे यांनी स्वतःची युक्ती जर कृतीत आणली तर विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी हानिकारक ठरू शकते। जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून
100% मतदान करायचं. तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा. इलेक्शन होण्याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धोका नाही, पण विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 100 खासदार 100 आमदार ओबीसीचे आले नाही तर निश्चितपणे खतरा झाला म्हणून असताना समजा, खतरा झाला म्हणून समजा. लोकसभेला मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा फार चालला. जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात 8 पैकी 8 खासदार मराठा निवडून आले, तर संभाजीनगरची जागा वगळता इतर 7 जागांवर महायुतीचा दारुण पराभव झाला. आता मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जरांगे फॅक्टरचा प्रभाव पडत चालला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंचा फॅक्टर महत्वाचा ठरणार का, त्याकडे राज्याचे लक्ष असेल. माऊली डांगे, पुढारी, सोलापूर.